घरी ज्वारीचं पीठ शिल्लक आहे का? तर घरामध्ये ज्वारीचं पीठ असेल तर आज ही रेसिपी नक्की बनवून बघा. एवढी झटपट बनते आणि शिवाय म्हणजे पौष्टिक आणि खायला देखील खमंग अशी ही रेसिपी आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार, वैष्णवीच्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत ज्वारीचे धिरडे. तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर हे ज्वारीचे धिरडे बनवण्यासाठी 1 वाटीभर इथे मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि आता इथे अर्धी वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे. सोबतच अर्धी वाटी इतकं मी बेसन पीठ घेतलं आहे. यामुळे बाइंडिंग छान येते, त्यामुळे बेसन पीठ नक्की घाला. आता यामध्ये घालूया अर्धा चमचा इतकं लाल तिखट आणि सोबतच पाव चमचा इतकी हळद मी यामध्ये घातली आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत जिरे. अर्धा चमचा अंदाजे इथे मी जिरे घातले आहे. आता यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ आणि हे सर्व कोरडे जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं बॅटर बनवायचं आहे. तर आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाले आहेत. आता आपण थोडं थोडं पाणी घालून या पिठाचं बॅटर बनवून घेऊया. आता इथे मला साधारण 1 ग्लास इतकं सुरुवातीला पाणी लागलं आहे. सुरुवातीला बॅटरची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट असली तरी चालेल. नंतर व्यवस्थित सगळं मिक्स केल्यानंतर आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी घट्ट किंवा सैल करता येते. तर अशा प्रकारे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर बॅटर आपलं थोडंसं थिक ठेवलं आहे. आता यामध्ये घालूया बारीक चिरलेली शिमला मिरची. इथे मी 1 शिमला मिरची छान बारीक चिरून घेतली आहे. आता 1 मध्यम आकाराचा कांदा इथे बारीक चिरून घातला आहे आणि 1 गाजर चांगला किसून घातला आहे, जेणेकरून धिरडी बनवताना तुटणार नाही. आता यामध्ये घातली आहे फ्रेश अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे सर्व छान मिक्स करून घेऊया. हे जे बॅटर आहे ते मला थोडंसं घट्टसर वाटत आहे, तर आपण यामध्ये पुन्हा पाणी घालूया आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया. आता इथे साधारण मला 1.5 ग्लास इतकं पाणी हे बॅटर बनवण्यासाठी लागलं आहे. व्यवस्थित याला छान मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता कशा प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्या बॅटरची आहे. अशाच प्रकारचं बॅटर आपल्याला बनवायचं आहे. आता आपण लगेच धिरडी बनवायला घेऊया. कारण काय असतं, आपण त्यामध्ये भाज्या घातलेल्या आहे आणि शिवाय त्यामध्ये आपण मीठ देखील घातलेलं आहे. आपण जर बराच वेळ बॅटर तसंच ठेवलं तर भाज्यांना पाणी सुटते आणि मग बॅटर आपलं जे आहे ते खूप सैल होते आणि धिरडी मग व्यवस्थित बनत नाही, ती तुटू शकतात. अशा पद्धतीने व्यवस्थित हे सगळं छान पसरवून घ्यायचं आहे. मस्त व्यवस्थित पसरून घेतल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे. आता तुम्ही बघू शकता मस्त गोलाकार आकारात हे व्यवस्थित पसरून घेतलं आहे. झाकण ठेवूया आणि 1 ते 1.5 मिनटं याची चांगली वाफ करून घेऊया. आता व्यवस्थित वरची बाजू जी आहे ती चांगली कोरडी झाली की आपण त्यावरती 1 चमचाभर इतकं तेल घालूया. याच्या कडा सैल करून याला लगेच पलटी मारूया. तुम्ही बघू शकता मस्त धिरडेची जी पाठीमागची बाजू आहे ती देखील छान शेकली गेली आहे. अशाच प्रकारे मस्त सुरेख रंगावरती आपल्याला हे धिरडे बनवून घ्यायचे आहे. ही धिरडे जी आहे ती दोन्ही बाजूने आपल्याला खरपूस रंगांवरती भाजायचे आहे. आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित धिरडं जे आहे ते छान भाजलं गेलं आहे. आता आपण लगेच प्लेटमध्ये काढून घेऊया आणि लगेच दुसरं देखील धिरडं बनवायला घेऊया. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व धिरडे बनवून घ्यायचे आहे. तवा गरम असताना हे बॅटर यावरती छान पसरवून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीचे धिरडे तुम्ही लहान मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्याला किंवा रात्रीच्या स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर असा पौष्टिक नाश्ता तुम्ही नक्की खाऊ शकता. आता हे परफेक्ट असे आपले धिरडे बनवून तयार झालेले आहे. मी इथे या दुरडीमध्ये हे सर्व काढून घेतले होते. ज्यावेळेस आपण टिफिन बॉक्स देतो
आणि जर आपण गरम गरम धिरडे टिफिन बॉक्समध्ये भरले तर ते गरम वाफेमुळे ओले पडतात आणि मग खायला अजिबात चांगले लागत नाही. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही धिरडे बनवत असाल तर मग असे दुरडीमध्ये काढून घेतले तर व्यवस्थित आपल्याला टिफिन बॉक्समध्ये भरता येतात आणि मग 4 ते 5 तास हे व्यवस्थित मऊसूत असे राहतात. तर तुम्हाला ज्वारीच्या धिरड्यांची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा अशाच भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा. धन्यवाद.